नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलिंगावरती रुद्राभिषेक कसा करायचा हे जाणून घेणार आहोत. महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी उठून आंघोळ करून आपल्या घरातील देवी देवतांची पूजा करणं, घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगाची पूजा करणं, पूजा करून झाल्याच्या नंतर जवळ शिवमंदिर असेल तिथं तुम्ही शिवमंदिरामध्ये जावं आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करावी की हे शंभू महादेव, आजपासून आजीवन शिवरात्रीच्या उपवासाचा संकल्प घेत आहे आणि तुमच्या इच्छा असेल, मनोकामना असेल, महादेवांच्या समोर शिवपिंडीसमोर उभं राहून तुम्हाला तिथे सांगायचे आहे. महादेवांना जाताना तुम्ही दूध किंवा बेलपत्र, बेलाचं फळ, पांढऱ्या रंगाची फुलं घेऊन जाऊ शकता. महादेवाच्या पिंडीवरती ते तुम्ही अर्पण करा. त्याचे अनंतपटीने पुण्यफळ तुम्हाला मिळेल. तर बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी वाहिलं जाणारं पांढऱ्या रंगाचं फूल असेल, दुधाचा अभिषेक असेल किंवा बेलपत्र असेल, शतकोटी जन्माचं पुण्य या एका दिवसामध्ये वाहिल्या जाणाऱ्या पदार्थामुळे मिळतं. त्यामुळं आवर्जून शिवमंदिरामध्ये जाणं आणि शिवावरती म्हणजे शिवलिंगावरती दूध, दही, पंचामृत वाहण्याचा प्रयत्न करावा. पांढऱ्या रंगाच्या फुलाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी ते देण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच शिवपिंडीवरती हे सर्व करू शकता. हे करून झाल्याच्या नंतर तुम्ही दिवसभरामध्ये तुमचा गुरुमंत्र असेल तो तुम्ही जप अवश्य केला पाहिजे. त्याच्यानंतर जो मंत्र महादेवांचा असेल, ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्र आहे, तो मंत्र जप करू शकता. तुम्ही शिवाय किंवा शिवाय या मंत्राचा सुद्धा जप करू शकता. आता प्रदोष काळामध्ये या दिवशी तुम्ही संध्याकाळी परत एकदा आंघोळ करायची असते. आंघोळ करून झाल्याच्या नंतर घरातल्या शिवलिंगाला तसंच देवी देवतांना दिवा अगरबत्ती अवश्यपणे तुम्हाला करायची असते. आता महाशिवरात्रीच्या बाबतीत असं सांगितलं आहे की मातीचं अर्थात पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करणं सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे. महाशिवरात्रीला आपल्या हाताने आपण जर मातीचं वाळूचं शिवलिंग बनवून त्यावर रुद्राभिषेक केला तर आपल्यावरचं, आपल्या कुटुंबावरचं अकाल मृत्यूचं भय टळतं. तसंच आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास सदैव राहतो आणि आपल्या घरामध्ये शांतता नांदते. पण आपल्याला मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग नाही बनवता आलं तर आपल्याकडे जे शिवलिंग आहे त्याची सेवा करा. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की महाशिवरात्रीला पूजा आणि महाशिवरात्रीच्या दिवशी घरच्या घरी जो रुद्राभिषेक करतो तर या दोन्ही पूजा वेगळ्या आहेत का? रुद्राभिषेक केला तरी महाशिवरात्रीची वेगळी पूजा करायची असते का? तर असं अजिबात नाही आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण रुद्राभिषेक केला तर सोन्याहून पिवळं. तुमच्या काही पर्सनल अडचणींमुळं जर तुम्ही रुद्राभिषेक करत नसाल तर महाशिवरात्रीची वेगळी पूजा मांडणी करून आपण पूजा करू शकतो. आता रुद्राभिषेक न करता वेगळी पूजा मांडणी म्हणजे काय? तर आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे त्यावर आपण अभिषेक करायचा आहे. तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक करू शकता किंवा दुधाने अभिषेक करू शकता किंवा पंचामृतानं अभिषेक करू शकता. तो अभिषेक करताना आपण साधं सोपं 21 वेळा किंवा 51 वेळा किंवा 108 वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून अभिषेक केला तरीसुद्धा चालतो. पण जर का तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असेल तर रुद्राभिषेकामध्ये आपण बरेचसेच मंत्र, स्तोत्र म्हणत असतो आणि ही सेवा खूप प्रभावी मानली जाते. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही निश्चित काळामध्ये किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहरांच्या पूजेला खूप जास्त महत्त्व आहे. तर या 4 प्रहरांपैकी कोणत्याही एका प्रहरावर तुम्ही रुद्राभिषेक केला तर अतिशय उत्तम मानलं जातं. ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, ते आजारी आहेत, सारखा दवाखाना सुरू आहे किंवा ज्यांना बाहेरची बाधा वगैरे आहे, तुमच्या घरामध्ये कोणी व्यसन करत असेल किंवा तुम्ही स्वतः आजारी आहात, खूप ट्रीटमेंट घेताय, दवाखाने बदलताय पण अनुभव येत नाही, तर अशा काही गोष्टी असतील, अडचणी असतील तर यासाठी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करू शकता. एखादी काही अडचण असेल, तुमच्या इच्छेसाठी रुद्राभिषेक करायचा असेल तर त्या दिवशी रुद्राभिषेक करण्यापूर्वी संकल्प करा. तुमची इच्छा बोलून दाखवा. रुद्राभिषेक करून झाल्यानंतर जे तीर्थ असतं ते तीर्थ त्या व्यक्तीसाठी तुम्ही रुद्राभिषेक केलेला आहे त्या व्यक्तीच्या अंगावर शिंपडा. तो ज्या रूममध्ये झोपतो त्या खोलीमध्ये शिंपडा. आपल्या संपूर्ण घरामध्ये ते तीर्थ शिंपडा आणि आवर्जून त्या व्यक्तीला हे रुद्राभिषेक केलेलं तीर्थ प्यायला द्या. थोडंसं तीर्थ प्यायला द्या आणि त्यानंतर एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवा आणि रोज जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत रोज थोडं थोडं तीर्थ त्या व्यक्तीला तुम्ही प्यायला दिलं तर श्रद्धेने तरीसुद्धा चालू शकतं. पण रुद्राभिषेकचे रिझल्ट जे आहेत ना ते खूप चमत्कारिक आहेत. तुमच्याकडे वेळ नसेल तर आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करा, फक्त श्रद्धेने करा. आता रुद्राभिषेक म्हणजे खूप काही अवघड सेवा आहे का? तर असं अजिबात नाही आहे. अगदी साधी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा कशी करायची ते मी सांगते. आपल्या देवघरातलं जे शिवलिंग आहे ते आपल्याला घ्यायचं आहे.
मातीचं शिवलिंग असेल ते देखील चालेल. एक ताम्हण घ्यायचं, त्या ताम्हणामध्ये शिवलिंग ठेवायचं. शिवलिंगाची जिथून पाणी जातं, निमुळता भाग असतो, तो उत्तरेकडे येईल याप्रमाणे ताम्हणामध्ये शिवलिंग ठेवायचं. तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल तर ते ठेवायचं. बाजूला स्वच्छ पाणी घ्यायचं, जे आपण पिऊ शकू असं पाणी घ्यायचं, कारण हे तीर्थ आपल्याला नंतर प्यायचं आहे. आणि रुद्राभिषेक करताना दूध किंवा पंचामृत घ्यायचं नाही. शक्यतो रुद्राभिषेक जो आहे तो फक्त स्वच्छ पिण्याच्या पाण्यानेच करायचा, पण ते पाणी उष्ट केलेलं नसावं. गळती असेल तर गळतीमध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं. आणि आता जी तुम्हाला मी स्तोत्र मंत्र सांगणार आहे, ती तुम्हाला स्तोत्र मंत्र फक्त म्हणायचे आहेत. आणि या गळतीमधलं पाणी जसं जसं कमी होईल त्यामध्ये आपण पाणी ओतत जायचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित वाचन करता येतं. आता तुमच्याकडे हे अभिषेक पात्र नसेल तर एखाद्या तांब्यामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि जी पळी असते अभिषेकाची, त्या पळीने त्या शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता जे सांगणार आहे ते मंत्र स्तोत्र म्हणून, पण जेव्हा आपण हातानं अभिषेक करतो त्यावेळेला काय होतं, अभिषेकही करायचा असतो, मंत्रस्तोत्रही वाचायचे असतात, हे थोडंसं अवघड होऊन जातं. त्यामुळे पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला अभिषेक पात्र कमी पैशामध्ये मिळून जातं. ते तुम्ही घेतलं तर अतिशय उत्तम. किंवा तुमच्या घरामध्ये इतर कोणी मंडळी असतील तर त्यांना अभिषेक करायला लावायचा आणि तुम्ही त्यांच्या बाजूला बसून मंत्र स्तोत्र म्हणायचं. असं केलं तरीसुद्धा चालू शकतं. आता रुद्राभिषेक करताना पाण्याचा अभिषेक करत करत सर्वप्रथम आपल्याला सुरुवातीला स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा म्हणायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने रुद्राभिषेक सेवेला सुरुवात होते. सर्वप्रथम गणपती अथर्वशीर्ष झाल्यानंतर शिवमहिमन स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर रामरक्षा 1 ते 9 ओव्यांपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे. पूर्ण रामरक्षा म्हणायची गरज नाही आहे, फक्त 9व्या ओवीपर्यंत आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे. त्यानंतर रुद्राध्याय वाचायचा नमक चमक सहित 1 वेळा. आता तुम्ही हा मराठीमध्ये सुद्धा वाचू शकता किंवा संस्कृतमध्ये सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्यानंतर शिवकवच 1 वेळा म्हणायचं. शिवगायत्री मंत्र 11 वेळा म्हणायचा. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा म्हणायचा. महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त 11 वेळा म्हणायचा. त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा. संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा. कालभैरव अष्टकम 1 वेळा म्हणायचं. आता इथं आपली सेवा पूर्ण होते. यानंतर काय करायचं, जे शिवलिंग आहे ते पाण्यातून काढून घ्यायचं, स्वच्छ पुसायचं. देवघरामध्ये जिथं तुम्ही शिवलिंग ठेवता तिथं शिवलिंग ठेवायचं. तुमच्याकडे जर 108 बेलपत्र असतील तर 1 बेलपत्र अर्पण करत शिवअष्टोत्तर नामावली म्हणायची आहे. आता समजा तुमच्याकडे 108 बेलपत्र नाही आहेत, तुमच्याकडे 1च बेलपत्र आहे किंवा 5 बेलपत्र आहेत, 11 बेलपत्र आहेत, तर ती तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे. एका प्लेटमध्ये घ्या, ती बेलपत्र ठेवायची, त्यावर आपला उजवा हात झाकायचा, शिवअष्टोत्तर नामावली म्हणायची आणि त्यानंतर ते बेलपत्र आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. शिवलिंग स्वच्छ पुसून जेव्हा आपण देवघरात ठेवतो त्यावेळी शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं. हळदी कुंकवाने न रंगवलेली वस्त्रमाळ अर्पण करायची. अक्षदा अर्पण करायच्या. तुमच्याकडे पांढरी फुलं असतील तर ती तुम्ही अर्पण करू शकता. बेलफळ असेल तर ते तुम्ही अर्पण करू शकता. धोत्र्याचं फूल फळ अर्पण करू शकता. आणि मग आपल्याला शिवअष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत जी बेलपत्र आहे ती अर्पण करायची आहेत. या प्रकारे घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने रुद्राभिषेक झालेला आहे. अभिषेक झाल्यानंतर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ते तीर्थ काढून घ्यायचं आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा केलेली असेल त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. आणि समजा 5-6 दिवसांमध्ये तुमचं ते तीर्थ संपलं तर त्यानंतर येणारा जो सोमवार असेल आणि तुम्हाला जर हवं तर त्या सोमवारीसुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता आणि तसं तीर्थ बनवून ठेवू शकता. आणि पुढच्या सोमवारपर्यंत ते तीर्थ रोज तुम्ही त्या व्यक्तीला पिण्यासाठी देऊ शकता. आता समजा तुमच्या जागेमध्ये, तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष आहेत तर प्रत्येकालाच बघा, वास्तू पूर्णपणे बघणं, सगळ्या रेमेडीज करणं हे शक्य होत नाही. किंवा बऱ्याच जणांना वास्तुदोषामुळे घरामध्ये काही त्रास होतात. तर अशा वेळेला आपल्याला वास्तूसाठी जे काही आपल्या घरात वास्तुदोष आहे ते दूर व्हावेत यासाठी सुद्धा आपण रुद्राभिषेक करू शकतो. आणि जे तीर्थ दररोज आपल्या घरामध्ये आपण शिंपडू शकतो. एखादं आंब्याचं पान घ्यायचं किंवा फूल घ्यायचं आणि त्या फुलानं किंवा त्या आंब्याच्या पानानं सर्वत्र आपल्या घरामध्ये ते तीर्थ आपल्याला शिंपडायचं आहे. आणि घरातील सर्वांनी ते तीर्थ थोडंसं प्रसाद म्हणून ग्रहणसुद्धा करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहरामध्ये किंवा निश्चित काळामध्ये रुद्राभिषेक करू शकतो. आता ते 4 प्रहर कोणते आहेत, त्यांच्या वेळा काय आहेत, निश्चित काळ काय आहे, या काळात पूजा कशी करावी या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा.
बघा, समजा जर तुम्हाला निश्चित काळामध्ये किंवा या 4 प्रहरांमध्ये रुद्राभिषेक करणं शक्य झालं नाही, तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळ हा शिवपूजन करण्यासाठी उत्तम मानला जातो. त्या वेळेमध्ये रुद्राभिषेक केला तर अतिशय उत्तम आहे. या दोन्हीही वेळात नाही जमलं तर दिवसभरात तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. जरी तुम्हाला रुद्राभिषेक करताना मंत्र, स्तोत्र येत नसतील तर यूट्यूबवरती रुद्रपाठ लावायचा आणि रुद्राभिषेक करू शकता. महाशिवरात्रीला शिवलीलामृत ग्रंथ वाचणं शक्य झालं तर आवर्जून वाचा. जरी निषिद्ध काळ हा संपला तरीसुद्धा चालतो, काही हरकत नाही. त्याच्यापुढं तुम्हाला तुमचं वाचन चालू राहू देऊ शकता. पण जर तुम्हाला एवढ्या मध्यरात्री शिवलीलामृत वाचणं शक्य नसेल तर शिवलीलामृतमधील 11व्या अध्यायाचं सुद्धा या वेळेमध्ये तुम्ही पठण करू शकता, किंवा जी कोणती सेवा असेल, स्तोत्र, मंत्र महादेवांचे तुम्हाला येत असतील त्या सेवा तुम्ही केल्या तरीसुद्धा चालतील, किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा या वेळेमध्ये मनोकामना तुमच्या मनामध्ये ठेवून जप केला तरीसुद्धा चालतो. तुमच्या घरामध्ये शिवलिंगावरती पांढऱ्या रंगाची फुलं, धोत्र्याचं फूल जर भेटलं तर खूप उत्तम. तसंच कमीत कमी 8 कमळाची फुलं ही तुम्हाला शिवलिंगावरती व्हायची असतात. तसंच खास करून निळ्या रंगाच्या कमळाला या दिवशी अत्यंत महत्त्व असतं. निळ्या रंगाचं कमळ हे सर्वत्र मिळणार नाही, तर पांढऱ्या रंगाचं कमळ असेल तरी चालेल, लालसुद्धा चालेल. हे कमळ तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगावरती रात्री व्हायचं आहे. जर तुम्हाला कमळ मिळालं नाही तर धोत्र्याचं फूल मिळालं तर तुम्ही अर्पण करा. तेही नसेल तर पांढऱ्या रंगाचं फूल कोणतंही चालेल, ते तुम्ही आणण्याचा अवश्य प्रयत्न करा. 3 पानाचं बेलपत्र, तेही पूर्ण पान, कुठंही कट झालेलं नसावं, होल किंवा छिद्र पडलेलं नसावं. 3 पानांचं बेलपत्र हे शिव महादेवांच्या पिंडीवरती तुम्ही व्हायला पाहिजे. याचबरोबर प्रहर काळात शिवपिंडीवर डाळिंबाचा रस, उसाचा रस, नारळाच्या पाण्याचा अवश्य अभिषेक करावा. पण नारळाचं पाणी तुम्हाला, तो हिरवा नारळ आहे त्याचं नारळ पाणी अभिषेकासाठी चालतं. जो आपण देवाला नारळ फोडतो त्या नारळातील पाणी अभिषेकासाठी चालत नाही. शिवलिंगावर त्रिपुंड चंदन लावायचं आहे, तर हे घरातील शिवलिंगापाशी रात्री आपल्याला करायचं आहे. आता आपण या 4 प्रहराची वेळ थोडक्यात जाणून घेऊ. प्रथम प्रहर सायंकाळी 6:01 सुरू होतोय तर रात्री 9:23 द्वितीय प्रहर 9:23 ते रात्री 12:35 आहे. तृतीय प्रहर रात्री 12:35 ते पहाटे 3:47 आहे. आणि चौथा प्रहर 3:47 ते 6:59 असा असणार आहे. तर निश्चित काळाची वेळ 15 तारखेला मध्यरात्री 12:28 ते 1:18 असणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला महाशिवरात्री पूजाविधी, तसंच रुद्राभिषेक, प्रहर वेळ, निश्चित काळ ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.